झी 24 तास एक पाऊल पुढे। आळंदीमध्ये नेमकं कशा प्रकारचं वातावरण आहे या संदर्भामध्ये आपण थेट माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमित जोशी यावेळेला आळंदीत स्वतः उपस्थित आहेत। अमित, ज्या प्रकारचं वातावरण सध्या असेल निश्चितच भक्तिमय ते असणार आहे, मात्र 2 दिवसांचा मुक्काम त्या ठिकाणी असणार आहे, काय सांगाल? विठ्ठल यात्रे जाती व माये त्याचे धरीन मी पाये। विठ्ठलाचा जो वारकरी दर्शन घेतो त्या वारकऱ्याच्या पायी पडलं तर आपल्याला विठ्ठल दर्शन मिळतं, विठ्ठलाचा आशीर्वाद घेतल्याचा भास होतो, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे। तर असे हे वारकरी आता या आळंदी नगरीमध्ये विठ्ठलाच्या यात्रेसाठी, पंढरपूरच्या यात्रेसाठी सज्ज होत आहेत। मी आता नदीकाठी उभा आहे, इंद्रायणीच्या काठी उभा आहे, इंद्रायणीच्या घाटावर उभा आहे आणि आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो की कशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या संख्येनं वारकरी दाखल झालेले आहेत। वारकरी अर्थात या पवित्र नदीमध्ये आधी स्नान करतात आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतात, ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं या ठिकाणी दर्शन घेतात आणि मग ते या यात्रेमध्ये सामील होतात। त्याच्यामुळे आज पहाटेपासूनच इथे मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की यावर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये नवमी आलेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी माऊलींचा मुक्काम हा आळंदीमध्ये 2 दिवस असणार आहे। त्याच्यामुळे ही जी गर्दी आपल्याला दिसते ही गर्दी अशीच 2 दिवस कायम असणार आहे। लाखोंच्या संख्येनं म्हणजे 1 लाख भाविक काल रात्रीच दाखल झाल्याची माहिती मिळत आहे आणि हा उद्यापर्यंतचा हा आकडा 2 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। अमित, ज्या प्रकारे आपण सांगितलं की 1 लाखांपर्यंत भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत, खरं तर मॅनेजमेंटचं एक चांगलं उदाहरण हे कायमच आपल्याला वारीमधून पाहायला मिळालेलं असतं। मात्र आणखी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था देखील कशा प्रकारची करण्यात आलेली आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे मुंबई आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी किंवा महत्वाच्या जे तीर्थस्थळ आहेत त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं विविध प्रयत्न करायला सुरुवात केली आहे। त्यानुसारच आता गेल्या 3 वर्षापासून माऊलींच्या पालखीच्या भोवती राज्य सरकारची विशेष सुरक्षा व्यवस्था असते। तसंच ज्या प्रकारे भाविक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत, पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र हे खरं तर फक्त दाखवण्यासाठी, कारण जे वारकरी आहेत, जे माऊलींचे भक्त आहेत, जे या वारीमध्ये सहभागी होत आहेत, त्यांना खरं तर अशा बंदोबस्ताची गरज नसते। एक शिस्तबद्ध पद्धतीनं हे वारकरी या वारीमध्ये प्रवास करत असतात। त्यांचा कोणी नेता नसतो, तेव्हा त्यांना कोणी सांगणारा नसतो। माऊलींची पालखी ज्या दिशेने जाईल, माऊलींच्या पालखीमधून जे आदेश निघतील ते वारकरी पाळत असतात आणि पंढरपूरपर्यंत प्रवास करत असतात। त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्था जरी कडेकोट असली तरी वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने हा सगळा प्रवास करणार आहेत। निश्चितच धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ज्या प्रकारची आपण दृश्य दाखवली खरोखरच दुमदुमून गेलेली आहे त्या ठिकाणी आळंदी विठू नामाच्या जयघोषानं। खूप खूप धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातली माहिती आम्ही घेत राहू। झी 24 तास एक पाऊल पुढे।